सध्या युद्ध सुरू असतानाही सोनं चांदीचे भाव का घसरत आहे? सोनं तर सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते, मग असं का होत आहे सांगतो. सोमवारी अचानक सोनं जवळपास 9% तर चांदी 10%हून जास्त कोसळलेली आहे. सोन्याचा भाव आत्ता पाहायला गेलं तर 1,40,000च्या आसपास आहे आणि चांदी जवळपास 2,90,000च्या आसपास आता सध्या ट्रेंड करत आहे. आजचा भाव आहे हा वर खाली होऊ शकतो. मात्र हे अचानक झालंय का? तर नाहीये. गेल्या काही महिन्यामध्ये युद्धाच्या भीतीमुळे लोकांनी मोठ्या प्रमाणावर सोनं चांदी खरेदी केली आणि त्यामुळेच किंमत जी आहे ती खूपच वर गेली होती. आता काय होतंय तर आता असं होतंय की मोठे गुंतवणूकदार जे आहेत ते प्रॉफिट बुकिंग करतायत आणि ते एक्झिट घेत आहेत, म्हणजेच नफा मिळवून ते बाहेर पडतायत आणि त्यामुळेच बाजारामध्ये विक्रीचा दबाव जो आहे तो वाढलाय. आणि यासोबतच आणखी एक मोठं कारण आहे ते म्हणजे क्रूड ऑइलचे वाढते प्राइस. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे महागाई वाढण्याची भीती आहे आणि त्यामुळेच व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. आणि इथे आता साधा ट्रेंड आहे हा. लक्षात ठेवा, जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा सोनं हे आकर्षक राहत नाही, कारण सोनं व्याज देत नाही पण बँक आणि बॉन्ड्स व्याज देतात. त्यामुळे मग गुंतवणूकदार तिकडे वळतात. आणखी एक मोठा ट्विस्ट आहे यामध्ये. शेअर बाजारामध्ये घसरण ही सुरूच आहे आणि या घसरणीमुळे अनेक गुंतवणूकदार आता तोटा भरून काढण्यासाठी जे सेफ इन्व्हेस्टमेंट आहे त्यांची सोनं ते त्यांनी विकायला काढलेलं आहे, कारण त्यांना ते आता इक्वल करायचं आहे त्यांचा जो लॉस आहे तो. म्हणजेच जे सुरक्षित मानलं जात आहे तेच आता विकलं जात आहे. चांदी तर आणखी जास्त पडलेली आहे, कारण ती सोन्यापेक्षा जास्त अस्थिर असते, अनस्टेबल तिला समजलं जातं. त्यामुळे ती पण आता खाली त्याची प्राइस येताना दिसतीये. पण यामध्ये घाबरण्याचं कारण आहे का? तर तसं नाही आहे. ही जी घसरण आहे हे म्हणजे एक ट्रेंड बदल नाहीये, तर मोठ्या वाढीनंतरची एक नैसर्गिक करेक्शन ज्याला आपण म्हणतो ते आहे. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, सोनं आणि चांदी हे अजूनही सुरक्षित पर्याय आहे. त्यामुळे तुमची गुंतवणूक सोन्यामध्ये आहे का, किती तुमच्याकडे सोनं आहे, किंवा तुम्ही सोन्याला सुरक्षित गुंतवणूक समजता का? आणि आता हे जे दर कमी झालेले आहेत यामध्ये तुम्ही खरेदी करणार आहात काय? कमेंट करून नक्की सांगा.